आमच्या मीटिंगमध्ये जवळजवळ समितीने 8,40,000 रुपये जमा केले आहेत। पुढील स्मारक संदर्भात चर्चा करणे काही महत्त्वाचे आजच्या मीटिंगमध्ये ठराव घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। छाया उमरे दर रविवारी प्रत्येक घरामध्ये जाऊन आपण माता रमाई स्मारक संदर्भात माहिती दिली पाहिजे। त्यामुळे प्रत्येक घरामध्ये संबंधित कार्यकर्ते लोक आपल्याला मिळतील। स्वाती गायकवाड मी माझ्या परिसरामध्ये वाजून येथे वेळून बौद्धविहार मध्ये ती माता रमाई स्मारकाबद्दल चर्चा केलेली आहे। समितीचे मुख्य संयोजक यांनी माता रमाई स्मारकासाठी बद्दल या ठिकाणी येऊन माहिती दिली पाहिजे असे मी मत व्यक्त करते। मंगल जाधव मी माता रमाई स्मारकासाठी निधी जमा करण्याचा प्रयत्न करेन। स्नेहा रोकडे माझे मत असे आहे की आपण जो कार्यक्रम घेतला आहे तरी सर्वांनी एकत्र येऊन 3 प्रमाणे काम केले पाहिजे। 15 ऑगस्ट 2024 रोजी तो कार्यक्रम घेतला त्या दिवशी आपण धम्मदान जमा करू शकतो। संतोष अभंगे सर घाटकोपर येथे कार्यक्रम होता त्या ठिकाणी शुभांगी वाकूरताई आल्या होत्या। त्यावेळी बुद्धभूमी फाउंडेशनची माहिती दिली आणि माता रमाई स्मारकाबद्दल त्यांना माहिती दिली। त्यानंतर या माता रमाई स्मारकाला शुभांगी वाकूरताई यांनी माता रमाईला भेट दिली आहे। बनते मातेरो स्मारक संदर्भात जवळजवळ 300 पत्रक तयार करा। माता रमाई स्मारक निर्माण करण्यासाठी निधी जमा लोकांना प्रोत्साहित करूया। 15 ऑगस्ट 2024 रोजी एक कार्यक्रम घेऊ शकतो बुद्धभूमी फाउंडेशन येथे। विजय गांधी सर्वांनी आपापले मत विचार मांडले आहेत तरी मी देखील माझे मत मांडत आहे असे आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे। प्रत्येकाने वेळ दिला पाहिजे। मी सुद्धा माझ्या कामामधून वेळ माता रमाई स्मारकाला देणार आहे आणि माझ्या संपर्कात असणारे जे लोक आहेत त्यांच्याकडून निधी जमा करण्याचा प्रयत्न करणार आहे। नवीन गायकवाड आज दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी सेंट्रल हॉस्पिटलचे प्रमुख दिन डॉक्टर मनोहर बनसोडे साहेब यांची भेट घेतली आणि स्मारक संदर्भात चर्चा केली। डॉक्टर बनसोडे साहेब यांनी त्यांचे धम्मदान ₹10,000 जाहीर केले आणि ते लवकर देणार आहेत। त्यांनी असे सांगितले की माझ्या हॉस्पिटलमधील जे कर्मचारी वर्ग आहे त्यांच्याकडून जितके धम्मदान जमा करता येईल तेवढे करून देणार आहे आणि माझ्याकडून एक आपण समितीने आरोग्य शिबिर याचे आयोजन करावे। बिमारी माझा पूर्ण हॉस्पिटलचा स्टाफ असेल। आपण हॉस्पिटलमध्ये 20 लोकांची टीम तयार करा आणि जे स्मारकासाठी धम्मदान देणार आहेत त्यांची यादी तयार करा। आपल्या स्मारकासाठी अनेक असे उपक्रम घेतले पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी कल्याण येथे एक कार्यक्रम घेतला पाहिजे। त्या कार्यक्रमातून स्मारकासाठी मोठा निधी जमा करू शकतो। हे केले तर आपण चांगल्या प्रकारे निधी मिळवू शकतो। आपण शिंदेसाई यांचा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांचा खर्च जवळजवळ अंदाजे 2.5 लाख रुपये आहे आणि आदर्श शिंदे यांचा कार्यक्रम घेतला तर त्यांचा खर्च 25 लाख रुपये आहे। तर हा खर्च आपला जमणार नाही। त्यामुळे आपण कडूबाई खरात यांचा कार्यक्रम घेतला तर ₹2 लाख पर्यंत होऊ शकतो। त्यांचे मानधन कमी आहे। एवढ्या कार्यक्रमाचा आपण विचार करू शकतो। असे आपण केले तर आपल्या बऱ्यापैकी निधी जमा करू शकतो। प्रत्येक विहारामध्ये सध्या वर्षावस कार्यक्रम चालू आहे। त्या ठिकाणी आपण जाऊन आपण माहिती देणार आहोत। एक पुस्तिका प्रकाशन करणार आहोत। या पुस्तिकामध्ये संपूर्ण पाली भाषेमध्ये असणार आहे। गाथा या मराठी भाषेमध्ये असतील। रूपांतर करून देणार आहोत। या पुस्तकाच्या माध्यमातून माता रमाई स्मारकाची माहिती दिली जाईल देऊ शकतो। हे पुस्तक विक्रीसाठी दिले तर किंमत ₹200 प्रमाणे धम्मदान जमा होऊ शकते। आपण पुस्तिकासाठी ₹50,000 जर खर्च केला तर या पुस्तिकेच्या माध्यमातून जवळजवळ 2.5 लाख रुपये जमा होणार आहेत। पण एक संकल्पना घेणार आहोत ती म्हणजे माता रमाई स्मारक निधीसाठी टी-शर्ट छापण्याचा मानस आहे। हे टी-शर्ट ₹200 प्रमाणे केले तर 500 टी-शर्ट प्रिंट केली तर आपण चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकतो। इथपर्यंत इतकं वाक्य आहे। याच्यामध्ये जर कुणाला काही नमूद करायचं असेल तर 2 मिनिटात करा नाहीतर आपण 1 मिनिटला आपण मान्यता देऊया। धन्यवाद। धन्यवाद। मागील मीटिंगची सविस्तर माहिती हायदे सरांनी दिलेली आहे। सभेमध्ये सर्व माहिती देणं कर्तव्य आहे आणि त्यानुसार ही सभा सुरू आहे। आतापर्यंत आपण बऱ्याच संकल्पना राबवण्याचा मानस होता। आपण 26 तारखेला जो कार्यक्रम घेतला आचार्य हॉलमध्ये तो खूप छान पद्धतीने कार्यक्रम कल्याणमध्ये झाला आणि त्या उद्देशाने संपूर्ण कल्याणमध्ये
त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. त्या कार्यक्रमामधून जवळजवळ आपण 2.5 लाखाचा निधी जमा केला आणि त्या कार्यक्रमामधून संपूर्ण निधी 8,40,000 रुपये आपल्या बँकेत जमा आहे. इतका निधी आहे, पण आपण जवळजवळ संपूर्ण स्मारक जर बघायचं म्हटलं तर हे संपूर्ण स्मारकाचा प्लॅन आपला आहे. यानुसार हे स्मारक असणार आहे आणि याचा साधारण खर्च 40 लाखापर्यंत आपण बजेट काढलेला आहे. एक वेगळ्या स्वरूपाचं स्मारक असेल. या स्मारकामध्ये बऱ्याचशा सुखसुविधा असतील, बरंचसं याच्यामध्ये आपण यूज करू शकतो, म्हणजे वापर होईल त्या स्वरूपाचं स्मारक आहे. म्हणजे पार्क बनवून सोडायचं असं नाहीये, याचा वापर होईल पब्लिकसाठी, लोकांसाठी, येणाऱ्या नागरिकांसाठी. तर ह्या स्वरूपाचे स्मारक असेल तर याचा बजेट 40 लाखापर्यंत, म्हणजे संपूर्ण लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम तर 40 लाखापर्यंत आहे. तर आपण अजूनही फक्त रुपयातले 4 आणे जमा केलेले आहेत. संपूर्ण रुपया आपल्याला जमा करायचा आहे. तर 40 लाख आहे. तर त्यानुसारच मागील मीटिंगमध्ये जे ठराव घेतले की असं आपण लोकांमध्ये जाऊ शकत नाही, तर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये गेलं पाहिजे. पुन्हा एकदा डिसेंबर महिना येतोय, ज्याप्रमाणे आपण पावाचा कार्यक्रम आयोजित केला आणि तो कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंट झाला, धम्माचा प्रचार झाला. उद्देश एकच होता की दोन्ही गोष्टी साध्य झाल्या पाहिजेत, एक तर धम्माचा प्रचार आणि प्रसार आणि माता रमाई स्मारकासाठी दान. तर दोन्ही गोष्टी त्या कार्यक्रमाच्या मधून साध्य झाल्या. येणारा कार्यक्रम आपण जे म्हणतो कडूबाई खरात यांचा कार्यक्रम, कारण की एक वेगळं वातावरण निर्माण होईल, एक भावनिकता निर्माण होईल. माता रमाई संदर्भात त्यांचं जे गायन आहे ते प्रत्येकाला भावनिक करणारं आहे. आणि अभिवादनाचा महिना म्हणजे डिसेंबर महिना, आपण म्हणतो की बाबासाहेब 6 डिसेंबर आणि माता रमाई या दोघांना, मायबापांना का नाही आपण अभिवादन करावं. आपल्या टी शर्टवर आहे मायबाप. तर या मायबापांना अभिवादन करण्यासाठी आपण डिसेंबरची तारीख निवडतोय. 22 तारीख संडे आहे, सकाळचा वेळ आहे. तर आपण तो सुद्धा ठराव घेतलेला आहे की त्या कार्यक्रमाला सुद्धा आपल्याला प्रचाराच्या माध्यमातून बरीच लोक आहेत, तर मग कार्यक्रमाशिवाय निधी जमा होऊ शकत नाही, हे सुद्धा आहे. त्यातून प्रचार होतो, प्रसार होतो. त्या उद्देशाने तो कार्यक्रम केला जाईल. टी शर्ट आपण बघताय, असे अनेक टी शर्ट, प्रत्येक याच्यातून निधी कसा जमा होईल. 40 लाख आहे, सरसकट सगळ्यांकडून आपण दान घेऊ शकत नाही, पण वेगवेगळ्या संकल्पना राबवून आपण दान जमा करू शकतो. त्या उद्देशाने ह्या संकल्पना राबवल्या जात आहेत. टी शर्ट आहे, जसं धम्मगाथेचं पुस्तक आपण म्हणतो की एक वेगळ्या स्वरूपाचं पुस्तक असलं पाहिजे. धम्मगाथा संपूर्ण ट्रान्सलेट असल्या पाहिजे, म्हणजे सगळं मराठीमध्ये भाषांतर असलं पाहिजे. सगळे सुत्त आहे, सगळ्या गाथा आहेत, त्या सगळ्या मराठीमध्ये भाषांतर असतील. त्यानुसार आपण बुद्धभूमीची काही माहिती असेल, माता रमाईचीच माहिती असेल, बुद्धभूमी जे प्रोजेक्ट आहे जवळजवळ 1000 पुस्तकामधून ते प्रिंट केलं जाईल, त्या लोकांमध्ये ते पोहोचेल. 6 डिसेंबर येतोय, त्या पुस्तक आपण विक्री करू शकतो, त्या माध्यमातून निधी जमा करू शकतो. 14 ऑक्टोबर आपल्या नागपूर येथे दीक्षेचा कार्यक्रम आहे, तिथे आपण त्या पुस्तकाचं वाटप करू शकतो, लोकांमध्ये ते प्रचार प्रसार करू शकतो. या माध्यमातून निधी जमा करण्याच्या संकल्पना आहेत. आणि या उद्देशानेच आपण जी तारीख डिक्लेअर केलेली आहे 7 फेब्रुवारी 2025 लोकार्पण, तर ही तारीख पण जसं आपण प्रवास करतो तसं ती जवळ येत जाईल आणि लोकार्पण झालं पाहिजे त्याच दिवशी. आपण जर तारीख डिक्लेअर केले तर त्या दिवशी जर करायचं असेल तर आपल्याला प्रत्येकाला यामध्ये सहभाग घेऊन आपल्याला त्याचं काम सुरू करावं लागेल. मूर्तीचं काम सुरू आहे, पुण्याला आहे, RK आर्ट आहे, खूप छान पद्धतीने ते मूर्ती बनवतात. मागे तुम्हाला मूर्तीचा दाखवलेली आहे, खूप छान मूर्ती, ते 3.5 फुटाची मूर्ती आहे, पंचधातूची मूर्ती आहे. त्याचा संपूर्ण खर्च मीराताई सपकाळे यांनी स्वतः तो दिलेला आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत स्मारकामध्ये. वॉल कंपाऊंडचं आपण काम करणार आहे. आतापर्यंत बरेच कोटेशन, बरेच कॉन्ट्रॅक्टर, बऱ्याच जणांशी संवाद साधून आपण ठरवलं की म्हणते प्रयत्न यांनी जे सांगितलं त्यांचं मार्गदर्शन आहे का, त्यांना बऱ्याच या कंस्ट्रक्शन कामाचा अनुभव आहे, त्यांनी सांगितलं की आपण अशा पद्धतीने काम करू. तर त्यानुसार हरेश ब्राह्मणे सरांनी आपल्याला होकार दिला की मी बाकीची जी व्यवस्था आहे, म्हणजे समजा मिस्त्री बोलवणं, भिकारी बोलवणं, या सगळ्यांचं नियंत्रण मी ठेवेल आणि मी माझ्या पद्धतीने माझं जे योगदान असेल त्या पद्धतीने मी काम करेल. आणि हे संपूर्ण स्मारक कशा प्रकारे कमी बजेटमध्ये चांगल्यात चांगलं बनेल त्या स्वरूपाने त्यांनी आपल्याला हवाई दिलेली आहे. तसं आपण दीप्ती पवार आर्किटेक्ट आहेत आपल्या, त्या मुंबईला असतात, तर त्यांनी सुद्धा कमीत कमी मध्ये चांगला प्लॅन, सगळ्यात चांगलं स्मारक मी कसं तयार करेल, कसं सहकार्य करेल, त्यांचं सुद्धा आपल्याला सहकार्य आहे. या उद्देशाने स्मारकाचा प्रवास सुरू आहे. हेतू एकच आहे, स्मारक झालं पाहिजे, प्रत्येकाने सहकार्य केलं पाहिजे. सहकार्याशिवाय कोणतीच गोष्ट साध्य होणार नाही. सगळं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येणार नाही. मी 1000 शब्द बोलेल, पण पैसे नसेल तर आपण ते स्मारक उभं करू शकणार नाही. म्हणून पैसे महत्वाचे आहेत.
सर्वांकडून जितकं शक्य होईल तितकं दान आपल्याला जमा करायचं आहे, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून. बाबा कार्यक्रमाच्या माध्यमातून घ्या, पुस्तकाच्या माध्यमातून घ्या, टी शर्टच्या माध्यमातून घ्या, नाहीतर धम्मदान करा. आर्थिकरित्या सक्षम असाल तर आवर्जून धम्मदान करा. कारण की बाबासाहेबांची सावली आपल्या सर्वांची माऊली त्यागमूर्ती माता रमाईचा त्याग आपण जर पुस्तकातून वाचाल तर डोळ्यात पाणी येईल. खरंच खूप मोठा त्याग आहे आणि त्याच्यासाठी हे स्मारक खूप कमी आहे. म्हणजे छोटंसं आपण एक हे करतो असं आहे, तिच्या त्यागापुढे आपण शून्य आहोत. म्हणून तिच्यासाठी जर आपण काय करत असेल तर ते कल्याणमध्ये म्हणजे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये हे स्मारक एक ऐतिहासिक स्मारक असणार आहे, प्रेरणा देणारा असणार आहे की लोकवर्गणीतून. म्हणजे आतापर्यंत बरेचसे स्मारक आपण बघितले असतील, पुढाऱ्यांच्या मागे फिरून बनलेले आहेत, राजकीय पक्षाच्या मागून फिरून बनलेले आहेत, लोकांकडून इतरांकडून घेऊन ते बनलेलं आहे. पण समाजाच्या दानातून लोकवर्गणीतून जे स्मारक होणार ते माता रमाईचं होणार आहे. ते पहिलं असणार आहे या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आणि मग प्रेरणा असणार आहे. अनेक स्मारक त्याचे इथून पुढे होतील. तर तुम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरून बघाल तर काही 2 ठिकाणीच ते स्मारक आहे, 2-3 ठिकाणी माता रमाईचं, ते पण त्याच पद्धतीने बांधलेले आहे. आता आपल्या वर्ल्डीच्या स्मारकाचा अजूनही संघर्ष सुरू आहे शासनाकडे. जिथं माता रमाईचा अंत झाला त्या ठिकाणी वर्ल्डी स्मशानभूमीमध्ये त्या स्मारकाला सुद्धा अजूनही प्रवास सुरू आहे. तेही स्मारक अजून पूर्णपणे तयार नाही. तर ह्या कल्याण ऐतिहासिक नगरीमध्ये आपण बघतो बुद्धभूमी इतकी मोठी आहे. तर ह्या बुद्धभूमीमध्ये मी भत्ते गौतमरत्न थेरो यांचा आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या वतीने की त्यांनी क्षणात माता रमाई स्मारकासाठी होकार दिला आणि ती जागा आपल्याला अवेलेबल करून दिली. तर त्यांनी जर ती होकार दिला असता तर स्मारक या ठिकाणी होऊ शकलं नसतं. तर खरंच हे खूप मोठं काम आहे. भविष्यामध्ये हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं बौद्धस्थळ असणार आहे आणि ह्या ठिकाणी माता रमाईचं स्मारक म्हणजे हे इतरांना त्याची माहिती म्हणजे येणाऱ्या अनेक पिढ्यांपर्यंत तिची माहिती लोकांना मिळणार आहे. म्हणून हे काम खूप मोठं आहे. तर या कामासाठी मी आव्हान करेन की आपण जितकं शक्य होईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचता येईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचा. आपल्याला आर्थिक सहकार्याची, श्रमिक सहकार्याची आणि लोकांची सुद्धा अत्यंत गरज आहे. मी बस्ते गौतम बस्ते सरांना विनंती करेन त्यांनी सुद्धा स्मारकासंदर्भात त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय वंद्यांना वंदन. आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आणि आपण इकडे आलात आजच्या सुट्टीच्या दिवशी या कार्यक्रमासाठी, माता रमाईसाठी, त्यासाठी आपले सगळ्यांचे कौतुक करतो. प्रवास खूप मोठा आहे, नवीननी सगळा प्रवास सांगितला आहे आणि यामध्ये मागील जेव्हापासून हे स्मारकाचं काम आपण हातात घेतलं तेव्हापासून खूप लोकांचा प्रवास राहिलेला आहे. तर निधी संकलन करायला जेव्हा आम्ही लोकांकडे गेलो तर अनेकांनी भरपूर प्रश्न उपस्थित केले. काहींनी भरभरून दान दिलं, काहींनी भरभरून प्रेम दिलं. नंतर आता 3 महिन्यापासून मला वाटतं कार्यक्रम नवीन 2 महिने झाले आपला कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर माझी तब्येत थोडी खालावली आणि त्यामुळे कामाला थोडं म्हणजे बोलतो आपण कमी झालं काम ते. त्यानंतर पाऊस पण मध्ये मागील काही महिन्यापासून पाऊस पण पडतोय. तर 7 फेब्रुवारी 2025 माता रमाईंची जयंती आहे. स्मारक तर होणारच आहे, त्याच्यासाठी सगळेजण काम करत आहेत आणि निधी पण पाहिजे. आणि मला वाटतं आता फक्त 150 दिवस आपल्या हातामध्ये, जवळपास 32 लाखाचा अजून अरेंजमेंट करायची आहे. तर मोठा डोंगर समोर आहे असं वाटतं, परंतु जेव्हा आम्ही माता रमाईंकडे त्यांच्या प्रवासाकडे बघतो तर तो डोंगर अगदी छोटा वाटतो. कारण आम्हाला खात्री आहे की माता रमाईंवर प्रेम करणारी लोक भरपूर आहेत. आणि आपण असं म्हणतो की आज आपण जे वस्त्र अंगावर घालतो, जे दागदागिने जे घालतो ते फक्त माता रमाईंमुळे आहे. जर आपण हे असं म्हणतो तर ते आपण मीन करतो का? मीन करणं याचा अर्थ असा की आपण मनापासून म्हणतो का? कारण याचा अर्थ असा आहे की आपण मग दान देताना कुठे कमी पडतो. आपल्याला असं का वाटत नाही की माता रमाईचा प्रवास जर एवढा भव्य आहे तर आपल्या खिशातून पण जेवढं दान देता येईल ती द्यावं. देणारे जे आपण गोळा करायला जाणार होतो तो वेगळा भाग आहे, ते तर देतीलच, परंतु आपण स्वतःहून काय करतो याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. इथे अनेक जणांनी भरभरून दान दिलेलं आहे. मी त्यांना पुन्हा म्हणणार नाही की त्यांनी दान द्यावं, पण मी त्यांना एकच म्हणेल की तुम्ही वेळ काढा, तुमच्या संपर्कातील लोकांना भेटा. हे काम तुमचं आहे. जोपर्यंत तुम्ही हे काम तुमचं स्वतःचं मानत नाही तोपर्यंत हे काम होणार नाही. हे काम तुम्ही म्हणाल की हे बुद्धभूमीचं काम आहे, हे बौद्धविहार संघटना समन्वय समिती म्हणून काम करतात म्हणून त्यांचं काम आहे, हे रमाई स्मारक समिती आहे त्यांचं काम आहे, हे लोक बघून घेतील आणि मी फक्त तिकडे एक भाविक किंवा
भावनिक नात्याने फक्त माता रमाईला फूल अर्पण करायला जाईल आणि माझं कर्तव्य तिकडे होऊन जाईल असं जर आपण म्हणत असाल तर आपण स्वतःवर अविश्वास दाखवत आहे असं मला वाटतं. पैसा येतो, पैसा जातो, अनेक वेळा आपल्या खिशामध्ये कधी कधी पैसे पण नसतात, पण अचानक भरपूर पैसे आपल्याकडे येतात. असं तुम्हाला झालं असेल कदाचित खूप वेळेस की खूप अडचण आहे आणि मला काहीतरी करायचं आहे, खूप अर्जंट आहे आणि अचानक कोणतरी येतं आणि तुम्हाला ते पैसे देऊन जातं. तर माता भगिनींनो, हे तुमचे कर्म असतात, हे कर्म तुम्हाला पुन्हा परत येतात. बौद्ध धर्मामध्ये बंतेजींनी आपल्याला आत्ताच देशना दिलेली, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मला आनंद आहे की सकाळपासून मला वाटतं 2 वेळेस या विहारामध्ये मला बंतेजींची देशना ऐकायला मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो, कारण बंतेजींच्या तोंडातून पडलेले शब्द हे बुद्धांनी सांगितलेले शब्द असतात असं मी बुद्ध धर्माचा अभ्यासक म्हणून आपल्याला सांगतो. त्याच्यामुळे बुद्धभूमीमध्ये येताना आम्हाला कधीही कंटाळा नसतो. खूप कमी वेळा म्हणजे मला असं वाटतं की खूप कमी वेळा मी येतो, परंतु जॉब आणि सगळ्या गोष्टी हे पाहता इथे येणं मला थोडं कठीण होतं. पण मी जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा मी खूप प्रचंड प्रेरणा घेतो. आणि माता रमाईकडे मी पाहतो, आज तुम्ही बघाल बाबासाहेबांच्या समोर माता रमाई आज आपण इथे फोटोमध्ये असते. आमची संकल्पना हीच आहे, महाराष्ट्रामध्ये नव्हे, भारतामध्ये नव्हे, ते जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो प्रवास राहिलेला आहे तो माता रमाईच्या त्यागामुळे. कारण माता रमाईने जर गौरी छापून जर पैसे जमा केले नसते, बाबासाहेबांना शिक्षणासाठी माता रमाईने फंड पाठवलेलं आहे. बाबासाहेबांचं आणि माता रमाईचं इतकं प्रेमाचं नातं आहे आणि ते प्रेमाचं नातं प्रत्येक घरामध्ये फुलावं, प्रत्येक मुली या माता रमाई व्हाव्या, प्रत्येक सुना या माता रमाईप्रमाणे असाव्या आणि ती माता रमाई त्यांच्या होणाऱ्या पतीला किंवा त्या घरातील व्यक्तींना म्हणजे बाबासाहेबांप्रमाणे त्यांना उभं करावं, हीच एक प्रेरणा घेऊन माता रमाई स्मारक आपण उभं करतोय. ही फक्त माता रमाईंची स्टॅच्यू आणून दिले, ठेवून दिले आणि आपलं काम झालं असं नाही आहे. ते खूप मोठं संस्काराचं हे परिवर्तन आहे. हे आम्ही वारंवार सांगत असतो, पत्रकार म्हणून सांगतो, भाषणांमधून सांगतो, लोकांना भेटून सांगतो. काही लोकांच्या डोक्यात जातं, ज्यांचा अभ्यास आहे, काही लोकांच्या डोक्यात जात नाही, फक्त भावनिक. सकाळपासून आम्ही खूप पॉलिटिकल कार्यक्रम पाहिले, येतात, झेंडा फडकवतात, निघून जातात. परंतु मला आजच्या दिवशी असं सांगावं असं वाटतं की मी माझं आत्ताचं स्वातंत्र्य जे पाहतो ते फक्त माता रमाईंची देण आहे. बाकी भारत स्वतंत्र झाला, पारतंत्र्यातून इकडे आपण आलो, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, कारण हजारो वर्षांचा आपला प्रवास राहिलेला जो गुलामगिरीतला आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा 75 वर्षामध्ये आपली तशी काही सुधारणा झालेली नाही आहे, संघर्ष सुरूच आहे. परंतु आज जो सन्मानाने जो आपण राहतो त्याचं सगळ्यात जास्त क्रेडिट जर कुणाला द्यायचं असेल तर ते माता रमाईला आहे. मी मुळामध्ये म्हणजे बाबासाहेबांपेक्षा सुद्धा जास्त जर मला क्रेडिट द्यायचं असेल तर मी माता रमाईला देतो. आणि त्यामुळे माता रमाईच्यासाठी आपण किती काम करू, म्हणजे रक्ताचं पाणी करून किंवा अहोरात्र काम करावं असं आम्हाला समितीच्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं. आणि माता रमाई जर नसती तर आज आपण इथे नसतो, हे मला आपल्याला पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतंय. आजची सभा ही स्थानिक लोकांसाठी होती. स्थानिक लोक जरी इथे नसतील परंतु बाहेर जो भोंगा लावलेला आहे त्याच्या अंतर्गत तो आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि ते ऐकतात. बुद्धभूमी म्हणून माता रमाई स्मारकाची जी मीटिंग आहे त्याचं काय अपडेट आहे ते आपल्याला सगळ्यांसमोर इकडे माहिती होत आहे. तर मी इथून जाताना आपण काय घेऊन जाल तर मी एवढंच सांगेन की माता रमाईचं आपण जर काम करतोय तर माता रमाईचा जो 7 तारखेचा कार्यक्रम आहे तो जागतिक स्तरावर कसा गाजला जाईल आणि त्यातून माता रमाई कशा प्रकारे, कारण माता रमाईनं आपल्याला फक्त तिच्या स्मृतिदिनी आठवते किंवा तिची जयंती असेल तेव्हाच. मला तो आठवत पण नव्हती नवीन, तुला मी सांगतो. जेव्हा मी या आंबेडकरी समूहामध्ये जेव्हापासून मी काम करायला लागलो, कारण त्याच्या आधी आमच्या घरामध्ये पूर्ण हिंदुत्वाचे विचार होते, पूर्ण हिंदू परंपरा त्याच्यामध्ये फॉलो होत होत्या. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा मी पूर्णतः कमलिनी आणि मी पूर्णतः बुद्धिस्ट होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम करायला लागलो, त्यानंतर आम्हाला असं कळालं की माता रमाईंचं निधन हे वरळलेलं झालं. तोपर्यंत मला ही गोष्ट माहिती नव्हती. म्हणजे माझ्यासारखा उच्च शिक्षित इंजिनियर जर एवढा अनाडी असू शकतो माता रमाई संदर्भात, तर आपल्या सभोवतालील लोकांचं काय. मला आनंद हा आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धभूमीमध्ये जेव्हापासून समितीने काम सुरू केलं त्याच्यानंतर या पूर्ण महाराष्ट्रामध्ये माता रमाईंचं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार वाचन सुरू झालेलं आहे. माता रमाईंवर वाचन, त्याच्यावर संशोधन झालं पाहिजे, कारण माता रमाईंवर अगदी मोजकी पुस्तकं आहेत आपल्याकडे, त्यांच्या आठवणी पण खूप कमी आहेत. तर आपण का आपल्या मुलांना जर आपल्याला काही पुढे सांगायचं आहे तर आपल्याला
मातारामाईंचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या प्रकारचं संशोधन केंद्र हे बुद्धभूमीमध्ये झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. तर मी आजच्या दिवशी आपल्याला हेच सांगेन की आपण सगळेजण मिळून पुन्हा जोमाने कामाला लागूया. पाऊस कमी झालेला आहे. सुशांत इथे आहे आपल्याला गाईड करण्यासाठी. त्यानंतर आपल्याला जे पुढील काम करणार आहोत आपण ते लवकरात लवकर सुरू झालं. इनफॅक्ट आपण जर पाहाल तर ती जागा आम्ही क्लिअर करून घेतलेली आहे. आता खड्डे पाडून तिथे भिंतीचं काम सुरू होईल आणि पुढच्या काही काळामध्ये आपल्याला ते स्मारक पहिल्या टप्प्यामध्ये बघायला मिळेल. तर त्याच्यामध्ये अजून पण काही संकल्पना आपण मांडणार आहोत. भविष्यामध्ये त्या तुमच्यापर्यंत येतील. पण आत्ताच जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला काही सूचना सुचवायच्या असतील तर तुम्ही आजच्या दिवशी सुचवू शकतात. आजच्या मीटिंगचं उद्दिष्टच ते आहे की आज आपण सगळ्यांनी मिळून हे स्मारकाचं काम पुढे घेऊन जायचं आहे आणि याच्यामध्ये निधी संकलनासाठी आपण सगळेजण कसं मदत करू शकता त्याचंसुद्धा आम्हाला जर मार्गदर्शन माहिती मिळाली किंवा आम्ही जर कुठे काही कमी पडत असू, आमच्याकडून चुका होत असतील, काही गोष्टी आमच्याकडून चुकू शकतात कारण आमची टीम कमी आहे. खूप कमी लोक म्हणजे बोटावर मोजणे की लोक काम करत आहेत. ती लोक जर थकून जर काही चुका करत असतील त्या सुधारणंसुद्धा तुमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे हळदीने तो अहवाल आपल्याला वाचून दाखवला की आम्ही काय काम करतोय सगळ्यांपर्यंत पोहोचावं. हा पूर्ण स्मारकाचा जो खर्च आहे तो दानातून उभा राहतोय. त्याच्यामुळे दानातून येणाऱ्या प्रत्येक रकमेची माहिती समाजापर्यंत पोहोचावी हा जे प्रामाणिक उद्दिष्ट आजच्या मीटिंगचा होता. मी आपणा सगळ्यांना सर्वांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मातारामाई स्मारकाच्या निर्माण कार्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य असंच राहील, आमच्यावर असंच प्रेम राहील अशी अपेक्षा व्यक्त करून इथे थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान, जय रमाई. धन्यवाद सर. सरांनी सविस्तररित्या आपल्याला पुन्हा एकदा स्मारकासंदर्भात माहिती दिलेली आहे. आपण जर बघाल फक्त 5 महिन्याचा कालावधी असेल, बरोबर. आपण जो प्रवास सुरू केला तो 5 महिन्याचा कालावधी आहे आणि बौद्धविहार संघटना समन्वय समितीने आतापर्यंत जे काम केलंय ते काम मार्गी लावलेलं आहे. आपण बघतो की 5 महिन्याच्या कालावधीमध्ये 8,40,000 खूप मोठी रक्कम आहे. म्हणजे टोटल आपण 10 लाखापर्यंत पोहोचलो. 2 लाख रुपये आपल्या कार्यक्रमाला खर्च झाला. म्हणजे 10,40,000 जमा करणं साधी गोष्ट नाही. एकदम छोट्या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये रजिस्टर संघटना पण इतकं मोठं काम करत आहे तितकं काम त्या समितीने केलेलं आहे. समितीच्या इथं बसलेल्या समन्वयकांनी केलेलं आहे. प्रत्येकाच्या घरी जाऊन दान जमा करणं, प्रत्येकाला कन्व्हिन्स करणं, सांगणं, मातारामाई स्मारकाबद्दल बोलणं आणि तिथून त्यांच्याकडून निधी जमा करून घेणं खूप मोठं काम आहे. समिती सातत्याने कार्यरत आहे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये. प्रत्येक प्रश्नाला मार्ग लावते म्हणून ह्या समितीच्या कामाची पोचपावती आहे. समिती जर कामच करत नसती, झोपेतून उठली असते आणि स्मारक बनवायला निघाली असते तर हा रिस्पॉन्स मिळाला नसता. म्हणून समिती कार्यरत असल्यामुळे आपल्याला इतका चांगला रिस्पॉन्स पब्लिकचा मिळतो. तर अजूनही आपण लोकांमध्ये गेलो, अजूनही आपण आपल्या संपर्कात लोकांच्या भेटी घेतल्या तर तो निधी सुद्धा आपण पूर्ण करू शकतो. पुढच्या ह्या काही आठवड्यामध्ये स्मारकाचं काम सुद्धा सुरू होईल. तर आपल्याला ते सगळ्या गोष्टी दाखवायला मिळतील. तर मी ह्या ठिकाणी काम कसं असतं आणि त्यासाठी काय काय महत्त्वाचं आहे त्यासाठी मी तुषारला विनंती करेल की त्यांनी सुद्धा आजच्या मीटिंगमध्ये मार्गदर्शन करावं. सगळ्यांना सविनय जय भीम आणि 78वा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. काम आपलं जवळजवळ सुरू झालंय, प्लॅनिंग झालंय, बजेट आलंय आपल्याकडे. आर्किटेक्टने आपल्याला ड्रॉइंग दिली आहे कसं करायचं आहे, कसा आराखडा असेल, काय करायचं आहे. पण त्याच्यासाठी मेन जो आहे आपल्याकडे मेन आहे फंडिंग. फंडिंग आपल्याकडे जोपर्यंत येत नाही कारण बजेट आपलं 40 लाखाच्या आसपास बजेट चाललंय. तरी पण आपण आपलं डोकं लावून कसं त्याच्यात कमी करता येईल, कुठे आपण कोणतं मटेरियल वापरायचं, आपलं बजेट जेवढं कमी करता येईल तेवढा आपण त्याचा प्रयत्न करतोय. तरी पण प्रत्येकाने निधीसाठी थोडासा सगळ्यांकडे जाऊन गोळा करण्यासाठी प्रयत्न करा. आणि निधीच नाही तर प्रत्येकाकडे निधी नाही देऊ शकत तर एखाद्याने आपलं वेळ द्या, कोणी आपलं डोकं द्या, जेणेकरून आपलं जे स्मारक आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आता स्मारकाचं आपण JCB लावला होता, मी व्हिडिओ बघितला होता. ते JCBने लेवल वगैरे केली होती. आता पुढचं जे आहे पावसाळा जोरात होता, आता पावसाळा आपला कमी झालाय त्याच्यामुळे आपण पुढचं जे आहे खोदकामाचं काम आहे, त्याच्यात कंपाऊंड वॉलचं वगैरे काम आहे ते लवकरात लवकर चालू करून देऊ शकतो.
धन्यवाद. कार्यक्रम स्मारक ज्या पद्धतीने जसं पुढे जाईल त्या पद्धतीने आपण प्रत्येक माणसं वाढत जातील. त्या ठिकाणी ज्यांना ह्या सिव्हिल कामाची माहिती आहे ते जे सातत्याने काम करतात, हरीश ब्राह्मणे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांना सुद्धा मी काम कसं असेल त्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन घेऊन येते थोडक्यात. हरीश ब्राह्मणे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भंतेजी, तसेच बौद्ध विहार समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी बंधूंनो, या ठिकाणी आपल्याला माता रमाईचं जे स्मारक तयार करण्याचं आहे त्यासाठी फंडिंगची अत्यंत आवश्यकता आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. 4 आणे फंडिंग जमा झाली 1 रुपयामधून, तर बाकीचे जमा करायचे आहे आणि काम आता सुरू होणारच आहे, कारण की पावसाळा संपण्याला फक्त आता 1च महिना बाकी आहे आणि त्याचं फाउंडेशनचं काम सुरू करायचं आहे. तर मला आमचे नवीन गायकवाड सर यांनी फोन करून सांगितलं की हरीश तुम्हाला भेटायचं आहे. भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आपल्याला हे स्मारकचा आराखडा आहे, या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे, त्याचं वॉल कंपाऊंड आपल्याला बनवायचं आहे. तर मी जे काम करतो, मी घर बांधण्याचं छोटे मोठे सिव्हिलचे काम करतो, त्यामध्ये फाउंडेशनची कामं मी भरपूर केलेली आहे. तर या माता रमाईच्या स्मारकासाठी जे फाउंडेशनचं काम आहे त्या फाउंडेशनच्या कामाला जितका जास्त कमीत कमी खर्च होईल आणि त्यासाठी लागणारा जो लेबर आहे त्याची जी लेबर कॉस्ट आहे ती किती कमीत कमी करता येईल याचा मी पुरेपूर प्रयत्न करून हे स्मारकाचं फाउंडेशन एकदम व्यवस्थितपणे, मजबूतपणे आणि ते टिकाऊ असेल. जसं बंतीजींनी सांगितलं की त्याची म्हणजे लाईफ खूप चांगली असली पाहिजे, तशा पद्धतीची लाईफ आपण देण्याचा प्रयत्न करू कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून. मी नवीन गायकवाड साहेबांना पण सांगेल की आपण ज्या पद्धतीने मटेरियल वापरणार आहोत त्या पद्धतीने त्याची लाईफ खरंच वाढणार आहे. आणि मी सुद्धा माझ्या ओळखीच्या लोकांकडून कसा फंड जमा करता येईल आणि या बुद्धविहार समन्वय समितीच्या माध्यमातून हे जे माता रमाई स्मारक तयार होणार आहे त्याच्यासाठी माझा कसा हातभार लागेल याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद. स्मारक समितीमध्ये अनेक जण, अनेक समन्वयक, अनेक रमाईचे लेख जोडत आहे आणि खरंच त्यांचं योगदान देत आहे. अशीच एक लेख गायकवाडताई या ठिकाणी उपस्थित आहे. सुरुवातीला त्यांनी मीटिंग अटेंड केली आणि केल्यानंतर त्यांनी जो तिकीट सेलिंगचा जो प्रोग्राम होता आपला सुरुवातीचा 26 तारखेचा, चांगल्यापैकी त्यांनी त्यांच्या महानगरपालिकेमध्ये तिकीट सेलिंग केलं. स्वतःचं 50,000 रुपयाचं दान जाहीर केलं. सुरुवातीला त्यांनी दान जाहीर केलं आणि ते दान सुद्धा दिलं आणि पुन्हा एकदा त्यांनी प्रवास सुरू केला आणि पुन्हा एकदा संपूर्ण त्यांनी स्मारकासंदर्भात जितका जास्त निधी जमा करून देता येईल असं त्यांनी आश्वासन दिलं. परिसरामध्ये सुद्धा ते जनजागृती करतायत. त्यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं अनुभव म्हणजे समितीशी जुळल्यानंतर जो त्यांना अनुभव आलेला आहे या कामाबद्दल तो त्यांनी शेअर करावा. त्यांना विनंती करतो. जय भीम. सगळ्यांना जय भीम माझा आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्यात म्हणजे आजचा दिवस खरा म्हटला ना तर बाबासाहेबांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांचं मोठं योगदान आहे. आणि त्यांच्या बरोबरी म्हणजे आज खरं म्हटलं तर रमाई नसती तर बाबासाहेब नसते. रमाईंनी बाबासाहेबांसाठी जेवढं योगदान दिलेलं आहे ना त्या आत्ताच्या तरी लेडीज कोणी देऊ शकत नाही, एवढं त्यांनी दिलेलं आहे. आणि म्हणून माझ्या मनाची इच्छा तर बाबा रमाईंचं स्मारक का नाही होऊ, आपण झालंच पाहिजे. आणि आपल्या लेकीने आपण जर समजा योगदान नाही दिलं
तर मग आपण आहे ना त्या रमाईच्या लेकीच नाही. मला तरी असं वाटतं. आज नाही म्हटलं ना तरी प्रत्येक लेकींनी 1000 रुपये जरी दिले ना तर आपण ह्या रमाईच्या लेकी 10-20 लाख जमवू शकतो. एवढंच बोलून मी माझं संपवते. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. खरंच अशा बऱ्याच लेखी आहे. गायकवाडताई आहे, साक्षीताई आहे, मलाळे मावशी आहे, मीराताई आहे, माधुरीताई आहे, अलकाताई आहे, स्नेहा आहे. अशा बऱ्याच जणी आहेत. बऱ्याच रमाईच्या लेखी आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत की हे स्मारक आपण करणारच. या ठिकाणी आपण उमरे सर आहे, उमरेताई आहे, इतक्या लांबून प्रवास करणं आणि खरंच त्यांचं जे योगदान आहे उमरे परिवाराचं. घरी गेलो क्षणाचा विचार न करता पोरांनी, आईने 5000 दिले, पोरांनी क्षणात 15000 रुपये माझ्याकडून दान घ्या आणि तिकिटाचे पैसे वेगळे घ्या. म्हणजे असे दानशूर लोक अनेक आहेत. तर आज त्यांनी रिटायर झाले. आजच्या दिवशी 5000 रुपये त्यांनी आजच्या मीटिंगमध्ये त्यांनी 5000चं दान या ठिकाणी जाहीर केलं. तर असे बरेच लोक आहेत. हा प्रवास आहे, खूप मोठा आहे. सुरुवातीपासून या प्रवासामध्ये अनेक लोकांची साथ आहे. म्हणून समितीचं काम आज तुमच्यापर्यंत आहे. जर ही लोक नसती तर समितीचं काम तुमच्यापर्यंत नसतं. हे प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे काम पुढे घेऊन जात आहे. अंगणवाडी सेविकेतून काम करणं, सातत्याने समितीच्या लोकांमध्ये भेटणं, समितीची जनजागृती करणं आमच्या मदाडे मावशी खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत. मागच्या वेळेस सुद्धा 26 तारखेला त्यांनी बऱ्यापैकी तिकीट सेलिंग करून मोठ्या प्रमाणात तिथं लोकांना जमाव केला आणि दानाचा सुद्धा त्यांनी जमा करते. त्यांना विनंती करते त्यांनी सुद्धा त्यांचं स्मारकाचा जो प्रवास सुरू झाला आहे त्या संदर्भात त्यांचं मनोगत व्यक्त करावं. थोडक्यातच मनोगत आणि काही सूचना जर असतील त्या सुद्धा तुम्ही मांडाव्या. सर्वप्रथम मी मनपेंजनला म्हणतात आणि सर्व मंचकावर उपस्थित त्यांना सप्रेम जय भीम आणि सर्वांना सप्रेम जय भीम. जवळजवळ बुद्धगया समन्वय समिती 5 ते 7 वर्षे आतापर्यंत जे जे कार्यक्रम हाती घेतले ते सगळे सक्सेस झालेत आणि लोकांच्या निदर्शनात आलेले आहेत. तर आता जो रमाबाईचा ठाणे जिल्ह्यात रमाबाईचं जे स्मारक बनतंय त्यासाठी आपण प्रत्येकीने जे जे विभागामध्ये आपल्या ओळखीचे नातेवाईक यांच्याकडून जास्तीत जास्त आपल्याला दान कसं जमा करता येईल याचा आपण सर्वांनी प्रयत्न केले तरच ना हे आपण रमाबाईचं चांगल्या पद्धतीनं स्मारक बनवू शकतो. आणि मी पण माझ्या परीने जेवढेही प्रयत्न होते दानाच्या माध्यमातून श्रमिक दानाच्या माध्यमातून तर तेवढे मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन अशी मी ग्वाही देते. धन्यवाद. धन्यवाद मावशी. आव्हान येतोय आणि प्रत्येकाने सहकार्य करता येतच. त्याप्रमाणे स्थानिक अलकाताई पवार यांचं सुद्धा त्याच परीचं योगदान आहे. त्यांना सुद्धा विनंती करेल थोडक्यातच आपला जो अनुभव आहे स्मारक निर्माण आपण जे कार्य सुरू केलं त्या संदर्भात त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं थोडक्यातच. आदरणीय भन्ते दिनांनी अभिवादन. तसेच सर्व समन्वयक, सर्व रमाईच्या लेखी आणि लेखसुद्धा यांनाही अभिवादन. मी जेव्हापासून बौद्ध विहार संघटना समन्वय समितीशी जोडले गेलेले आहे तेव्हापासून मी बघते की संघटनेचं जे जे काम त्यांनी हाती घेतलेलं आहे ते अगदी प्रामाणिकपणे कुठलाही म्हणजे बऱ्याचशा आपण बघतो संघटना जयंत्या वगैरे काय उत्सव वगैरे लोक करत असतात तर खूप आर्थिक अफरातफर करत असतात. परंतु बौद्ध विहार संघटना समन्वय समितीमध्ये असं काही चालत नाही. जो काही हिशोब असतो तो प्रांजळपणे समोर असतो सर्वांच्या. त्या पद्धतीने कामं करतात. त्यामुळे मला फार आवडतं. मी जॉब आणि घर वगैरे सांभाळून फार वेळ देऊ शकत नाही पण जेवढा मला शक्य होतं तेवढं देतेच. परंतु मी सतत प्रत्येक मिटिंगला जरी मी हजर राहू शकले नाही तरी मी फोन करून सांगते किंवा मेसेज देत असते की हो
मीटिंगमध्ये जे काही मी मिनिट्स वगैरे वाटते आणि जे काही ठरलेलं आहे ते मला मंजूर आहे वगैरे मी सांगत असते. आणि एकूणच बौद्ध विहार संघटना समन्वय समितीचं जे काही काम चालू आहे ते खूप चांगल्या पद्धतीने शैक्षणिक कामसुद्धा एका बाजूला चालू आहे आणि एका बाजूला आपल्या आईबापांची आपल्या मायबापांची आठवण म्हणून आपण आता हे स्मारक समिती रमाई स्मारक समितीचं जे काही काम हातात घेतलेलं आहे ते काम कसं करता येईल यासाठी सर्वच जण प्रयत्न करत आहेत. मागे पावाचा कार्यक्रम केला आणि त्यावेळेस मला तर वाटतं मी घरी प्रत्येकाच्या घरी न जाता फक्त माझे काही फ्रेंड सर्कल होतं त्यांना कॉल करून आणि एकेकाने 5-5 6-6 तिकीटं घेतलं एका फोनवरून. असे आहेत लोक की देणारे आहेत दान पण आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे. आणि मग आता फोनवर न बोलता मध्ये पाऊस होता पण मी दोन्ही मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे की जरा पाऊस कमी होऊ दे आपण आपली टीम घेऊन जाऊया 2-3 जण जाऊया प्रत्येकाच्या घरी. ज्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की हा काही आम्ही देऊ म्हणजे मदत करूया आमचाही हातभार असेल सहकार्य असेल अशांबरोबर जायचं म्हणजे ठरवलेलं आहे. संडेचा दिवस बघून की ज्या दिवशी बस्ते दादांनाही सुट्टी असेल मलाही सुट्टी असेल नवीन दादाही उपलब्ध असतील अजून कोणी जे काही येऊ इच्छित असेल त्यांना बरोबर घेऊन जे काही मला आपले जे भावंड आहेत त्या भावंडांनी जो काही शब्द दिलेला आहे ते शब्द पाळतात की नाही यासाठी नक्कीच आपण जाणार आहोत आणि खूप शुभेच्छा देते. आणि का नाही होणार रमाईचं स्मारक होईलच कारण रमाईच्या लेखी ताट मानेने उभ्या आहेत आणि ते स्वाभिमान त्यांचा जपण्यासाठी नक्कीच रमाईचं स्मारक उभारण्यासाठी खूप प्रयत्न करते असा मीही करणार आहे असा आशावाद व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद ताई. प्रत्येकानेच बोललं पाहिजे थोडंसं मनोगत थोडक्यातच कारण प्रवास प्रत्येक जण करतंय आणि आपलं मनोगत व्यक्त करून सांगणं की बाबा हे आम्ही करतोय आणि तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हा हे मोटिवेशन आहे इतरांना प्रेरणा देणारं आहे की आम्ही हा प्रवास सुरू केला या प्रवासात तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. साक्षीताई डोळस यांचा सुद्धा स्मारकासोबत नाही तर समितीच्या कार्यासोबत सुद्धा खूप चांगला प्रवास आहे आणि त्यांनी सुद्धा जसं जसं शक्य होईल त्या पद्धतीने स्मारकाला आर्थिक श्रमिक दान करून स्मारकाचं काम आपलं पूर्ण समितीचं कार्य त्यांनी वाहून घेतलेलं आहे. ताईंना सुद्धा विनंती करतो त्यांचं थोडक्यातच आता वेळ आपल्याला संपवायचा आहे म्हणून थोडक्यातच आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आणि सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. समितीचा प्रवास आणि घेतलेलं कार्य हे आपल्या समोर आहे आणि समितीने जे माता रमाई स्मारक बनवण्यासाठी जे कार्य हाती घेतलेलं आहे ते पूर्ण होईलच पण त्यासाठी आपल्या सर्वांना खूप मेहनत घ्यावी लागेल. आपण म्हणतो थेंबे थेंबे तळे साचेल तर आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचलो तर आपण प्रत्येक घरातून काही ना काही म्हटल्यापेक्षा आपण जर तिथे गेलो तर आपल्याला दान मिळणारच आहे. आणि मी माझ्या विभागातून याच्या अगोदरही पावाच्या कार्यक्रमासाठी मी प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला. त्याचप्रमाणे मी स्मारक होईपर्यंत हा प्रयत्न करणार आहे. स्मारक होणारच आहे पण आपण जोपर्यंत जिवंत आहोत त्या स्मारकाचे आपण एक प्रतिनिधित्व तर करूच पण ज्यावेळेस आपण नसू ना ते स्मारक आपल्यासाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे आपल्या घरच्यांसाठी आणि आपल्या समाजासाठीही. एवढेच बोलतो. धन्यवाद ताई. खरंच भावनिक आहे माता रमाई. तिचा शब्द तिचं नाव जरी घेतलं तरी अंगावर शहारे येतात. तिचा प्रवास इतका कठीण आहे. मी उमरेताईंना विनंती करेन त्यांनी सुद्धा थोडक्यातच प्रत्येकाने थोडक्यात शब्दामध्ये तुमचा प्रवास माता रमाई स्मारकामध्ये आपण कसा करत आहोत हा सांगावा अशी विनंती करतो. अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना
वंदन करून इतर महामानवांना माझं त्रिवार वंदन, आदरणीय भंतेजींना त्रिवार वंदन आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्व उपासक उपासिकांना माझं क्रांतिकारी जय हिंद. खरंच आहे की आज समन्वय समितीचा प्रवास खूपच हे चाललेला आहे. इतर संघटनांमध्ये ज्या काही पैशांची उलाढाल होते ते पैसा इतरांकडून समाजाकडून जमा केला जातो, परंतु आम्ही जे 7-8 वर्षापासून आम्ही समन्वय समितीमध्ये जसे जे कार्य करतो, सर्वात पहिले आम्ही आमच्यामधूनच काढतो. आमच्या घरामध्ये असो का नसो, पण आम्हाला पहिले खिशाला झळ द्यावं लागतं आणि स्वतःला वेळ द्यावं लागतं. कारण आम्ही वेळ नाही दिला तर आमचं समन्वयक होण्याचा म्हणजे फायदाच नाही आहे. म्हणून म्हणतोय आम्ही स्वतः म्हणजे आम्हाला झळ असणारच आहे, खिशाला जळ राहणार आहे आणि आम्हाला पहिले वेळ द्यावा लागणार आहे. आणि हे आम्ही कंटिन्यू करत आहोत. पहिले विहारापासून जोडणी करून कोरोनामध्ये आम्ही स्वतःच सर्व एकत्र येऊन सगळ्या समाजापुढे हात पसरून आमच्यामधून जमा करून आम्ही 3 महिने जसं ते जे जेवण बनवून वाटप चालू केलं. परत संविधान जनजागृती कार्यक्रम म्हणा, संविधानाच्या प्रस्ताविका प्रत्येक ऑफिसमध्ये लावण्याचं काम म्हणा, जनजागृतीचंच काम झालंय हे पण. कारण पहिले संविधान प्रस्ताविका कुठल्याही ऑफिसमध्ये नव्हती. कुठलं डॉक्टर हॉस्पिटल असो, क्लिनिक असो, पण त्या ठिकाणी जाऊन आमच्या समन्वयकांनी तिथे प्रत्येक ठिकाणी लावलं. आणि आतापर्यंत शाळा कॉलेजमध्ये संविधान जनजागृतीचे काम चालूच आहे, ते काही थांबलेले नाही. समन्वय समितीने जे जे काम हाती घेतलं ते पूर्ण करून दाखवलंच आहे. त्याचप्रमाणे आता ह्या वर्षीचा वेगळाच आमचा प्रोजेक्ट होता की माता रमाई स्मारक झालंच पाहिजे आणि ते पण आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये, आणि तो होणारच आहे. भव्य दिव्य स्मारक असं होणार आहे. त्यासाठी आम्ही सगळे आमच्याकडून तर देतच आहोत, घरातून दान देतच आहोत, पण आम्हाला प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवायचं आहे आणि ते आम्ही आमच्या ज्याने शक्य होईल तेवढं करतोय. आता पावसामुळे आम्ही थोडंसं थांबलेलो आहोत, कोणी आजारी आहेत, बऱ्याच जणांच्या तब्येती खराब आहे, त्यामुळे होत झालेलं नाहीये. आणि आता इथून अजून परत कामाला लागणार आहोत, कारण आता झालेलं आहे लेवलिंग वगैरे काम चालू झालंय. तर त्याप्रमाणे आपल्याला पण उत्साह निर्माण होणार आहे. कडुबाई खरातांचा कार्यक्रम म्हणा, पावांचा जसं झाला तो पण कार्यक्रम सक्सेस करूया, आहे का नाही. आणि आम्ही ज्या ठिकाणी आम्हाला ज्यांनी आश्वासन दिलेले आहे त्या ठिकाणी आम्ही 2-2, 3-3 मिळून एकत्र जाऊन तिथं सुद्धा, कारण एकाचं प्रेशर कमी पडतं, 2-3 जणांचं मिळून जरासं जास्त पडेल असं आम्हाला वाटतं. आणि तसंच योगदान सगळ्यांनी द्यावं अशी मी सर्वांना विनंती करते. समन्वयक असो, मुख्य समन्वयक असो, सर्व इथे सारखेच आहे. बौद्धविहार संघटना समन्वय समितीमध्ये सर्व जेवढा प्रत्येक सदस्य सारखाच आहे. आणि नवीन भाऊ बोलले की आईने 5,000 दान दिलं, मुलांनी 15,000 दान दिलं, आणि आज साहेब रिटायर झाले, त्यांनी 5,000 दान दिलं. तर आमचा जन्म धम्म कार्यामध्ये झालेला आहे. वडिलांपासून म्हणा, सगळ्या म्हणजे आपल्यावर जे संस्कार पडलेले आहे. आम्ही घरचे एवढे श्रीमंत नाही, पण आमच्या परीने जेवढं होते शक्य होते आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतोय. आमचे साहेब सुद्धा कुठे गव्हर्नमेंट जॉबला नव्हते, ते साधारण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये होते, म्हणून आम्हाला काही बेनिफिट जास्त मिळालेलं नाहीये. नाही असतं तर आम्ही त्या परीने दान केलंच असतं नक्कीच. आणि गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी इथं लागलेले होते मुरबाडला. त्यांच्याबद्दल पण त्यांची इच्छा होती की नाही माझ्याकडून पण दान केलं पाहिजे, म्हणजे आशा असते की बाबा नाही मी पण दान देणार. तर अशा पद्धतीने त्यांनी मला पहिलेच सांगितलं होतं की मी देणार. म्हटलं ठीक आहे, आपण जाहीर करूया. आणि आज त्यांनी माझ्याकडे दिलेलं आहे, पावतीमध्ये नोंद पण केलेली आहे. तर असे कामं आपण सगळे एकमेकांना विचारपूस करून म्हणा, मदतीने म्हणा करूया. असं सगळं योगदान करत राहा. धन्यवाद. धन्यवाद ताई. या ठिकाणी खरंच ज्यावेळेस मोठे कार्यक्रम असतात, इव्हेंट असतात, त्या ठिकाणी श्रमदानाची अत्यंत गरज असते. आणि खरंच रोहित जी भूमिका निभवतो आणि ज्या वेळ देऊन त्या ठिकाणी उपस्थित जातो, खरंच ते काम खूप मोलाचं आहे. तर रोहितला विनंती करेल की त्यांनी सुद्धा जो प्रवास आपण स्मारकाचा सुरू केलेला आहे त्यांनी त्याचं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं. स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. माता रमाई स्मारकसाठी जे समिती मेहनत करत आहात आणि नवीन सर आणि बस्ते सर यांच्या कार्यानिमित्त मी नेहमी काम करत असतो आणि ते मला खूप आवडतं ते.
आणि स्पेशली मी माता भगिनींना खूप अभिनंदन करतो की त्यांनी एक होप दिले आहे की स्मारक आपण करूनच दाखवणार आहे. तसंच आपण जे पुरुष आहेत त्यांनी पण पुढाकार पुढे घ्यावा पूर्ण आणि दान करून हे स्मारक 7 फेब्रुवारीपर्यंत आपण लोकार्पण करू. धन्यवाद. त्याचबरोबर श्रमदान म्हणा, आर्थिक दान म्हणा, प्रत्येक याच्यामध्ये सहभाग दर्शवणं म्हणा, स्नेहा त्याच परीने मोठ्या प्रमाणात सहभागी असते आणि मोटिवेशन करणं, लोकांना बोलणं, संपर्क साधणं हे सगळं काळजी करत असते. त्याला विनंती करते त्यांनी सुद्धा त्याचा जो प्रवास आहे माता रमाई स्मारकासंदर्भात त्यांनी व्यक्त करावा. माता रमाई स्मारकचा विषय बोलण्यापेक्षा समितीबद्दल मी बोलेन, कारण का आतापर्यंत आम्ही इथे जो आहोत ना बुद्धभूमीला भंतेजींच्या मार्गदर्शनाखाली, बट आम्ही इथे ना खूप जण समिती आल्यात, खूप काही गोष्टी करून जातात. लहानपणापासून आम्ही बघत आलोय. बट बुद्धविहार समन्वय समिती जी आहे ती पहिल्यापासून एक म्हणजे आहे ना एकदम मनापासून काम करणारी समिती आणि सगळ्यांसाठी करणारी काम आहे. शैक्षणिक असो किंवा लोकांचा आता एक आपण एक एज्युकेशनसाठी सुद्धा बाहेर पाठवलेलं आहे. आता ती एक्झाम पास झाली आहे राईट, तर तिचं शिक्षणाचा खर्च सुद्धा समिती करते. तर अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. राहिलं आपलं अंगणवाडी सुद्धा आपल्या चालू आहेत आणि इथे अशोकनगरमध्ये सुद्धा शैक्षणिकसाठी मदत करत असते. म्हणजे खूप काही गोष्टी आहेत. आणि राहिली गोष्ट रमाई स्मारक, तर रमाई स्मारक हे आतापर्यंत कुठंच नाही झालेलं आहे, ना कोणी विचार केलेला आहे. बट समितीने याबद्दल विचार केला आणि तो प्रत्यक्षातपणे आणत पण आहेत राईट. आपण मागच्या इव्हेंट करून तो दाखवलेला आहे की आपण करणार आहोत राईट. आणि सुरुवात पण आपल्या कामाची झालेली आहे. तर पुढचाही प्रवास आपण सगळ्यांनी मिळून करायचा आणि तो होणार, तर आपण करून दाखवायचा आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. अनेक लोक आहेत जे वेळेअभावी उपस्थित राहू शकत नाही. समितीच्या प्रत्येक कार्याला आपण म्हणतो की ठराविक लोकांमधून होत नाही, तर अशा बऱ्याच सपोर्ट आहे की ते वेळ देऊ शकत नाही पण बाकी पद्धतीने ते सहकार्य करतात, म्हणून समितीचं कार्य लोकांपर्यंत पोहोचतं. तर असे सर्व बरेच जण आहेत की ते आज उपस्थित नाही आहेत पण आहेत आपल्यासोबत. मी या ठिकाणी त्याचप्रमाणे समितीबरोबर सातत्याने आर्थिक श्रमिक दान करणाऱ्या माधुरीताई सपकाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी जे माता रमाई कल्याणमध्ये जाहीर झाले स्मारक होणार त्या संदर्भात त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतीय प्रज्ञेचे शिल्पकार, बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व आदर्शांना त्रिवार अभिवादन करते. तसेच उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भंते गौतमरत्न महाथेरो यांना देखील मी पंचांग प्रणाम करते. आणि विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना सविनय जय भीम. तसेच उपस्थित सर्वांनाच माझा क्रांतिकारी जय भीम. खरोखर आजचा जो कार्यक्रम मी बऱ्याच दिवसांनी आज जरी मीटिंग अटेंड करत आहे तरी माझं सर्व लक्ष समन्वय समितीच्या सगळ्या कार्यक्रमांकडे, सर्व कार्याकडे असतं. खूप सुंदर असं काम समितीचं चालू आहे. मी साक्षी डोळसच्या माध्यमातून या समितीला जोडली गेली. त्या अगोदर आम्ही हा जो प्रवास आपण रमाई स्मारकाचा करत आहोत तो आम्ही खरं तर 1917 पासून आम्ही चालू केलेला आहे. 2017 पासून वरळीच्या स्मारकासाठी, वरळीचं जे रमाईंना अग्नी दिलेलं आहे त्या जागेचा प्रचार प्रसार करण्याचं काम आम्ही गेले अनेक वर्ष करतो आहे. मीरा सपकाळे आहे, साक्षी डोळस आहे, आमचा बराच मोठा ग्रुप आहे. परंतु तिथे जसं भंतेजींसारखं कोणी नव्हतं की जी जागा आम्हाला उपलब्ध करून देईल आणि आम्ही पटकन असं आपण काहीतरी संघर्ष करून किंवा आपल्या समाजाच्याकडनं आपण ते स्मारक बनवू. कारण ते सर्व गव्हर्नमेंटच्या हातात आहे. गव्हर्नमेंट जोपर्यंत आपल्या ताब्यात जमीन देत नाही तोपर्यंत ते स्मारक काही होत नाहीये. थोडंसं सुशोभीकरण तिथे झालेलं आहे. आपल्या समन्वय समितीने तिथे भेटही दिली आहे.
परंतु मला एवढा आनंद झाला ज्यावेळेला मला माहिती पडलं की इथे आपली समन्वय समिती म्हणजे आपण हे काम हाती इथं घेत आहोत आणि जे तिथे करायला मिळत नाही ते आज आम्हाला इथे करायला मिळणार आहे. तर खरोखर मी समितीचे धन्यवाद मानते की ठाणे जिल्हा खूप मोठा जिल्हा आहे आणि या ठिकाणी सगळ्यात पहिलं रमाईंचं स्मारक होत आहे जे पूर्ण ठाणे जिल्ह्यात काय बऱ्याच जिल्ह्यांमध्ये नाही आहे. मला वाटतं फक्त वनंद येथे भारतीय बौद्ध महासभेने म्हणजे मीराताई आंबेडकरांनी रमाईच्या माहेर एक स्मारक बनवलेलं आहे. त्यानंतर वरळीचं स्मारक घोषित झालेलं आहे परंतु ते अजून पूर्णत्वास गेलेलं नाही. त्या अगोदर इथे जसं म्हणजे सुरू झालंय नुसतं घोषणा केल्याबरोबर आपण एवढे चांगले चांगले उपक्रम राबवत आहोत. पावाचा कार्यक्रम झाला, आता कडूबाई खरातांचा कार्यक्रम होणार आहे आणि धम्मदान दाते आणि खूप आहेत. फक्त आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागेल आणि माझा सुरुवातीपासूनच समन्वय समितीला माझा सपोर्ट असतोच. माझा एकटीचा नसून माझ्या संपूर्ण ग्रुपचा असतो. रमाई स्मारक झालेच पाहिजे हा जो ग्रुप संपूर्ण महाराष्ट्रातला ग्रुप आहे परंतु योगदान देणारे महाराष्ट्रभरातले लोक आम्हाला भेटतात आणि ते कल्याण सारख्या शहरात बुद्धभूमी हे एकमेव असं एवढं मोठं जागतिक लेवलचं स्थान आपल्याला मिळालं आहे म्हणून तिथे सगळे मदत करायला तयार असतात. फक्त त्यांच्यापर्यंत मला पोहोचावं लागेल आणि माझ्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं मी मिळवून देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. माझंही छोटंसं धम्मदान मी नक्कीच करणार आहे. घोषित अजून केलेलं नाही परंतु करणार आहे आणि मला इथे बोलण्याची संधी दिली आणि तुमच्या सर्व उपक्रमात मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद देते आणि इथेच थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आणि स्वातंत्र्य दिनाच्या आज स्वातंत्र्य दिन आहे त्याबद्दल सुद्धा सर्वांना हार्दिक हार्दिक सदिच्छा. धन्यवाद. खरं ताईंचं काम पण खूप मोठं आहे आणि त्यांच्याकडून स्मारकासाठी खूप अपेक्षा आहेत की त्यांच्या संपर्कात जितकी लोक आहेत त्यांच्या प्रत्येकाचं योगदान या माता रमाई स्मारकाला झालं पाहिजे. आपण आतापर्यंत सगळ्यांचे अनुभव ऐकले. प्रत्येकजण प्रत्यक्ष या स्मारकाला आपलं योगदान देतंय, समितीच्या कार्याला आपलं योगदान देतंय म्हणून हे व्यक्त होऊ शकतात. जे आहेत ते बोलू शकतात, जे सहभाग घेत आहेत ते बोलू शकतात. तर त्यानुसार या सगळ्या स्ट्रॉंग रमाईच्या लेखी आहेत, ताकद म्हणजे एकदम हिमतीने उभे आहेत म्हणून आज ते स्मारकाची इतकी मोठी जबाबदारी आपण घेतोय. मोठे मोठे कार्यक्रम म्हणजे आचार्य हॉलमध्ये कार्यक्रम घ्यायचा म्हणजे खूप मोठं एक डोंगर अंगावर घेतल्यासारखं आहे. तरी सुद्धा तो डोंगर आपण घेऊन सहजरित्या होईल होईल हा शब्द प्रत्येकाच्या मुखातून असतो आणि तो कार्यक्रम होईल. कडूबाई खरात यांचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी जे ठराव झालेले आहेत. कडूबाई खरात यांचा 22 तारखेला सकाळी 10 वाजता आचार्य हॉल इथे सुंदर असा कार्यक्रम आपण माता रमाई आणि बाबासाहेबांना अभिवादन म्हणून तो कार्यक्रम आपण घेणार आहोत. त्या कार्यक्रमाचं दान म्हणून आपण घेणार आहोत. 500 रुपये मिनिमम दानापासून आपण सुरुवात करणार आहोत त्या कार्यक्रमासाठी. त्याच परीने आपण धम्मगाथेचं पुस्तक या ठिकाणी बनवणार आहोत, त्याचाही सुद्धा आपण ठराव घेतलेला आहे. टी शर्ट आपण जवळजवळ 1000 टी शर्ट प्रचाराच्या दृष्टिकोनातून पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये वाटप करणार आहोत. ते टी शर्टच्या माध्यमातून सुद्धा प्रचार जनजागृती आपण करणार आहोत. त्याच परीने येणारं नवीन वर्ष त्या वर्षाचं आपण स्वागत करणार आहोत आणि एक कॅलेंडर, छानसं कॅलेंडर, त्यामध्ये रमाई संदर्भात सविस्तर माहिती असेल, रमाई घराघरात पोहोचवल्या जाईल. तर आम्ही बस्ते सर आम्ही आणि अनेक जण आपण ज्यावेळेस स्मारकाचं काम सुरू केलं, लोकांच्या घरी जाण्याची सुरुवात केली. प्रत्येकजण रमाई फक्त बोलतं पण घरात रमाईला स्थान द्यायला तयार नाहीये. बाबासाहेबाला स्थान आहे पण रमाईला कोणाच्याच घरात स्थान नाहीये. मोठी मोठी लोक बघितले, मोठी मोठी घरं बघितले पण रमाईचा फोटो कोणाच्याच घरात नाहीये. म्हणजे रमाईला आपण किती अंतर देतो. जिच्यामुळे आपण आहोत तिला इतकं अंतर, फक्त बोलण्यापुरती रमाई आहे, आमच्या घरात रमाई नाही. म्हणून रमाई घरात पोहोचली पाहिजे हा उद्देश सुद्धा आपल्या स्मारक समितीचा आहे. प्रत्येकाच्या घरी प्रतिमा वाटप करणं आणि आपण कॅलेंडर म्हणतो की कॅलेंडर मध्येच रमाईचा फोटो, बाबासाहेबांचा फोटो असेल, जसं पाठीमागे आपण बघितलेलं आहे मायबाप, त्या स्वरूपाचं कॅलेंडर आपण ह्या वर्षी तयार करणार आहोत. आणि त्याचा सुद्धा आपण तो पण निधीसाठीच तो संकल्प आहे आपला की निधी कसा जमा होईल. थोड्या थोड्या गोष्टीतून आपल्याला निधी प्रत्येक सर्वसामान्यापर्यंत कसं पोहोचता येईल हा प्रयत्न असेल. म्हणजे छोट्या छोट्या व्यक्ती सुद्धा कॅलेंडर घेऊन दान करू शकतो, पुस्तक घेऊन दान करू शकतो, टी शर्ट घेऊन स्मारकाला सहकार्य करू शकतो, कार्यक्रम बघून स्मारकाला सहकार्य करू शकतो. आणि स्वतः जर आर्थिकरित्या सक्षम असेल तो सरळ हाताने आपलं जसं होईल तसं दान जाहीर करू शकतो. हा उद्देश आहे. आपली ही सभा या ठिकाणी समारंभ घेऊया आणि अंधार व्हायच्या आत आपण पुन्हा एकदा आपल्या जागेवर व्हिजिट करूया, फोटो घेऊया. मीराताईंना बोलायचंय पण ते बोलतात की स्मारक झाल्यावरच बोलत, 3 तास मी एकटीच बोलत स्टेजवरून.
मी आता बोलणार नाही, कारण माझ्या कृतीतून मी बोललेली आहे. मी तुम्हाला सुरुवात करून दिलेली आहे. मी माझं बोलणं हे सुरुवातीतच आहे. मी शेवटी 3 तास बोलून एकटीच बोलेल. कोणत्याच मान्यवरांना बोलू नका. लोकार्पणला मी एकटीच 3 तास बोलणार आहे. तोपर्यंत ते अभ्यास करताय. तर मी आजचे अध्यक्ष आदरणीय भंते यांना मी विनंती करेल, त्यांनी थोडक्यातच आजचं अध्यक्ष मनोगत त्यांचं व्यक्त करावं आणि आपण आपल्या साईटवर व्हिजिट करूया आणि आजची मीटिंग धम्मपालन गाथा आणि सन्नते घेऊन समारोप करूया. भंते गौतम रत्न. बऱ्याच जणांनी आज खूप चांगल्या पद्धतीने जबाबदारी नवीन प्रत्येकाने जे जुळत आहेत मोठमोठ्या जबाबदारी घेतल्याने कार्य वेळेवर पूर्ण होईल. आणि आणखीन जो आपल्या या विभागामध्ये अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळापर्यंत लोकांची संख्या काय भरपूर आहे. उल्हासनगर, कल्याण जास्तीत जास्त लोकांना आपण वेगवेगळ्या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडून घेऊया. आपले ब्राह्मणे साहेबांनी पण समजून घेतलेलं आहे कशा पद्धतीने टिकाऊ असले पाहिजे. बुद्ध काळातील जे काय धम्माच्या स्मृतीने धम्म केंद्राचे स्मारक तयार करण्यात आलेले होते, सांची, अजंठा, एलोरा, ते शिल्लक आहेत. तेव्हाही लोकांचे घरं, दारं, बंगलो सर्व राहिले असणारच निश्चितच. तर परंतु आपल्यासमोर ठेवा म्हणून, ऐतिहासिक वारसा म्हणून सम्राट अशोकांचा जो महाबोधी महाविहार जो जागतिक धरोहर आहे आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर आहे आणि विविध राज्यांमध्ये आहे, तर तशाच पद्धतीने आपण जो ते स्मारक तयार करणार आहोत. आज स्मारक 100 वर्ष, 200 वर्ष, 500 वर्ष, 1000 वर्ष, कित्येक वर्षापर्यंत लोकांचा प्रेरणास्रोत राहील आणि हे शिल्लक राहील. म्हणून आपण अशा मोठमोठ्या मेमोरियलकडे, स्मारकाकडे, शिल्पाकडे, ऐतिहासिक जो स्थापत्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. तर या ठिकाणी समन्वय समितीचे सर्व तरुण आणि प्रभावी जे व्यक्तिमत्व आहेत, इंजिनियर बस्ते आहेत, गौतम नवीन गायकवाड, मीराताई आहेत, गायकवाड उपासिका स्वातीताई गायकवाड आहे आणि स्नेहा आहे. सर्वजण जे प्रभावीपणाने हा जो धुरा मिशन लोकांपुढे घेऊन जात आहे, खरंच म्हणजे खूपच प्रशंसनीय आहे. तर त्यांना ते काही त्यांचा एकट्याचं काम नाही आहे, त्यांचं खाजगी काम नाही आहे. त्यांनी सुद्धा इतके श्रम, जबाबदारी घेणं म्हणजे 40 लाखाचा जबाबदारी 40 लाखाचा 50 लाख होईल ते बघता बघता, म्हणजे इतके मोठं जबाबदारी घेणं हा खूप टेन्शनचा विषय असतो. आणि त्यासाठी दर तास प्रत्येक दिवस काही ना काही चिंतन कोणाचं ते जबाबदारी घेतल्यापासून काय आठवड्यातून कार्यक्रम घेतले म्हणून इथे आता ते बिझी झाले. का आजचा दिवस आले, बसले, बोलत आहेत असं नसून जे सर्व समन्वयक आणि उपासक उपासिका म्हणजे दर प्रत्येक दिवस त्यांच्या मनामध्ये हे सगळं चिंतन, मनन, प्रमुख जे समन्वयक आहेत दररोज याबद्दल त्यांच्या मनामध्ये विचार विनिमय मनामध्ये चालू असतात. तर इतकं मोठा हा जबाबदारी चा काम न घेऊन ते आपले वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने राहू शकले असते. परंतु जे खरोखर मानवी जीवन आपण व्यवस्थित रित्याने जगायचं आहे, जो आपल्याला मौल्यवान दुर्लभंच मनुष्यत्वम, दुर्लभ मनुष्य जीवन मिळालेलं असतात. तर या दुर्लभ जीवनामध्ये आपण फक्त आपल्या पुरतं आत्मकेंद्रित किंवा परिवार केंद्रित जीवन न जगता, तर हा एक जो बोधिसत्वाचा अंश आपण असं म्हणू, बुद्धाचा अंश आपल्या जीवनामध्ये जेव्हा येतो, प्रवेश करतात, बुद्धाचा अंश, बोधिसत्वाचा अंश, तर आपण अशा पद्धतीने मग स्वतःचा परिधीकडून, परिवाराचा परिधीमधून आपण बाहेर निघतो आणि अशा पद्धतीने मोठमोठ्या आपण जबाबदाऱ्या हातात घेतो स्वखुशीने. यासाठी कितीही
तितिक्षा लागेल, कितीही पुरुषार्थ लागेल, कितीही श्रम लागेल. तर जर बोलत होतो आपण सर्व लोक टीव्हीने सुद्धा गेलो असतो त्या काळात. जर त्या लोकांनी, सायंटिस्ट लोकांनी मानवतेसाठी, ही तर ह्युमॅनिटी आपण जो म्हणतो, करुणा, मानवता, ह्युमॅनिटी, जो मानवतेचा महामेरू, तर फक्त आपण बोलत गेलो एकमेकांचा, महापुरुषाचा, बुद्धांचा, बाबासाहेबांचा आपण वाहवा करत गेलो. आपल्यामध्ये ते आलेच नाही, करुणा आलेच नाही, मैत्री आलेच नाही, ते मानवतेचे गुण आलेच नाही. तर अशा जीवन काय कामाचं आहे. म्हणून तर कमीत कमी या ठिकाणी बसलेले आपण सर्वजण अभिनंदनाचा, प्रशंसेचा आपण पात्र आहात. या ठिकाणी 40-40, 50-50 हजार पर्यंत दान दिलेले दानशूर, 2 लाख दान दिलेले दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत. तर अशा सर्व त्यांच्याकडून आपण बऱ्याच गोष्टी, यांच्याकडून आपण फक्त ते शास्त्रज्ञ आहेत, महापुरुष आहेत, त्यांचे आपण आजूबाजूकडूनही तिथे आपण प्रेरणा घेऊ शकतो. ते बसलेल्या लोकांकडून आपण घेऊ शकतो. कोण मोठा योद्धा, त्यांनी एक मकडी, स्पायडर, त्याच्याकडून एक मकडीकडून प्रोत्साहन घेऊन, प्रेरणा घेऊन परत युद्धाकडे निघाले. ते किती वेळ प्रयत्न करतात, खाली पडतात, प्रयत्न, फेमस आहे ना कहाणी, कथा आहे का. तर अशा पद्धतीने आपण एकमेकांकडून प्रेरणा घेऊ, प्रोत्साहन घेऊ. आणि प्रमुख समन्वयकाने जसं 10 जण असतील, पूर्ण तन मन धनाने त्याने जबाबदारी घेतलेली आहे, तर ते आपण 50 पर्यंत पोहोचू. 50 लोकांनी पूर्ण दिवस रात्र आपण यासाठी चिंतन मनन करायचं आहे. 100 पर्यंत लोकांनी यासाठी त्यांनी समन्वय म्हणून जबाबदारी हाती घ्यायचं आहे. जास्तीत जास्त लोक मग ऑटोमॅटिक जुळत राहील आणि हे कार्य चांगल्या पद्धतीने सुचारू रूपाने संपन्न होईल. तर असं वेळेवर कार्य संपन्न होण्यासाठी, पूर्णत्वापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांना खूप खूप धम्मबळ, सर्वांना त्रिरत्नाचे बळ, भगवान बुद्धांचा मैत्री, भगवान बुद्धांचा मंगल आशीर्वाद सर्वांना प्राप्त व्हावेत आणि आपण दररोज यासाठी कार्य करत राहू असं मी या ठिकाणी शुभेच्छा देऊन या ठिकाणी सर्वांना मंगल मैत्री व्यक्त करून आजचा सभा आपण शेवटचे धम्मपालन शरणत्याने संपन्न करूया. सर्वांनी धम्मपालन शरणत्यासाठी उभे राहून समुदाय गाथा आपण बोलूया. सर्वपापसकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपरियोदपनं एकं बुद्धानुशासनं धम्मचरे सुचरितं न तं दुश्चरितं चरेत् धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावता धम्महरो यावता बहुभासति यो च पन्थिसुत्वाना धम्मं कायेन पश्यति सवेदं मदरो होति यो धम्मं न प्रपञ्चति तत्ति मे शरणं ह्ययं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं नत्ति मे शरणं ह्ययं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं नत्ति मे शरणं ह्ययं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं साधु साधु साधु
धम्मं